नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज एवढ्या सकाळी सकाळी मी कुठं चालली आहे तर एक माझी सोलो ट्रिप आहे। खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे आणि नवीन मैत्रिणी भेटणार आहे। तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। सो गाईज, तुम्ही सकाळी बघितलं की अंधार होता जेव्हा आम्ही निघालो होतो। तर आता ना आम्ही तामिनी घाटामध्ये थांबलेलो आहे फोटो काढण्यासाठी। तर सगळेजण फोटो काढतात, तर यातल्या सगळ्याजणी खूप मस्त आहेत आणि खूप आम्ही छान एकत्र झालोय। तर सोलो ट्रिप जी असते ना ती एक वेगळी आहे। तर त्याच्यामुळे सोलो ट्रिपचा एक जो एक्सपिरियन्स आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझ्यासोबत कंटिन्यू करा। आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली, इतनी सुहानी ऐसी भी थी, इतनी सुहानी ऐसी भी थी, खुशी आज तक नहीं मिली, आज से पहले, आज से ज्यादा। ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी होते, पण एका बसमध्ये काय बसले सगळेच आपलेसे वाटून गेले। तर हीच खरी मजा आहे सोलो ट्रिपची असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समधून मला नक्की सांगा। सोलो ट्रिपची ना हीच मजा आहे। आमच्या काकूंचा स्वॅग बघा किती भारी आहे, मस्त आणि मस्त आणि आमचा पण स्वॅग आहे। अजून एक स्वॅग झाले आमच्याकडे। डान्स पण गाणं छान टाका। सकाळी 9:30च्या दरम्यान आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो। तर नाश्त्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स दिलेले होते, त्यातून ज्याला जे हवे ते घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो। फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलोय। तर हे आहे आमचं हॉटेल ओशन ब्रिज बीच रिसॉर्ट। तर इथून आहे ना समुद्र खूप जवळ आहे, 1-5 मिनटं लागतात फक्त चालत जायला। आणि त्यानंतर आतमध्ये असं एंट्रन्स आहे मस्तपैकी। तर इथले फोटोज वगैरे तर तुम्ही पोस्टमध्ये बघणारच आहात, नसेल बघितलं तर नक्की बघा। तर इथे समोर रिसेप्शन आहे आणि त्याच्यानंतरून इकडे एक छोटंसं रिसॉर्ट आहे, ते आपुलकी बीच रिसॉर्ट। पण आम्ही आहे ओशन ब्रिजमध्ये। तर आमच्या रूम्स वगैरे त्या पलीकडच्या मोठ्यावाल्या बिल्डिंगमध्ये। त्यानंतर इकडे पार्किंग वगैरे असं सगळं आहे इथे। पुढे पुढे गेलो की नारळाची झाडं आहेत, गार्डन आहे छोटंसं आणि परत एक मागे जेवणासाठी जागा आहे जिथे हॉटेल टाईप आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे। असं मस्तपैकी रिसॉर्ट आहे हे। नारळाच्या झाडांना नारळ सुद्धा खूप आहेत। अशा रूम्स आहेत तिथे अवेलेबल। हे किचन आहे इथलं। किचन मधले मेन्यू, स्पेशल मेन्यू ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे इथे। आणि इकडे समोर जे दिसतंय ना तिकडे जेवणासाठी जागा आहे, म्हणजे इकडे पण काही रूम्स आहेत। त्यानंतर इकडे पार्किंग आहे, थोडंसं गार्डन आहे, इथे पण गार्डन आहे। तर या गार्डन मधलं सगळ्यात मस्त आहे बुद्धांची मूर्ती, एकदम छान वाटतंय ते। मी जवळ जाऊन पण दाखवते। तर इथे आहे आणि इकडून आम्हाला एंट्री आहे आतमध्ये जायला। तर आमच्या रूम पलीकडच्या बाजूने अशा खाली आहे, जिन्यावरून खाली जाणार आहे आम्ही। तर तिकडे आहेत, तर तिकडे जाऊया। तर कॉमन रूम आहेत, एका रूममध्ये 8 बेड आहेत। तर 8 जण आम्ही एका रूममध्ये आरामशीर राहू शकतो। सो गाईज, आम्ही ना आता मुरुडच्या बीचवरती पोहोचलोय दापोलीवरून। 1:15ला पोहोचलोय। त्याच्यानंतरून फ्रेश होऊन थोडंसं जेवण वगैरे केले। जेवण पण मस्त आहे, ते पण मी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमधून दाखवणारच आहे। आणि त्यानंतर आम्ही थोडंसं समुद्र बघण्यासाठी आलेलो। तर आत्ता वाजले 3, तर अजून आम्ही परत एकदा येणार आहे। तर पुढे तुम्ही ब्लॉग बघत राहा।
सो गाईज आम्ही ना समुद्रावरून असं येतच आहे. तर माझ्या ना सोलो ट्रिप मधल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला ओळख करून देते. तर ह्या आमच्या काकू आहेत. तर काकू 52+ इयर आहेत एजनी, तरी सुद्धा त्यांची एनर्जी लेवल आहे ना स्वॅग आहे स्वॅग. तुम्ही पुढे बघणारच आहे व्हिडिओमध्ये. या शुभांगी ताई आहेत, या पण म्हणजे यांना 4 नातवंड आहेत, तरी सुद्धा त्या स्वतःसाठी वेळ काढून फिरायला येतात. ते म्हणजे खूप भारी गोष्ट आहे ही सुद्धा. ह्या सोनल ताई आहेत आणि माझी त्यांच्याशी अजून जास्त डिस्कशन नाही झाले, त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त काही सांगता येत नाही, पण पुढे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसणारच आहे. आणि ह्या आहेत आमच्या सेल्फी गर्ल शीतल ताई. तर खूप छान सेल्फी घेतात त्या आणि त्यांचा फोटोचा जो अँगल आहे ना तो सुद्धा खूप परफेक्ट आहे. आणि ह्या आहेत सुरभी ताई. तर ह्यांनी ना मला फोटो काढण्यामध्ये खूप मदत केली आहे. तर ते फोटो तुम्ही पोस्टमध्ये इंस्टाग्रामला बघणारच आहे. तर अशीच मजा आम्ही सगळेजण करणार आहे आणि अजून पण आहेत सगळेजण. मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पुढे पुढे. तर असंच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला आता थोड्या वेळानंतर भेटूया. बाय. गाईज आम्ही ना रेडी होऊन आता बीचवरती आलेलो आहे परत. हे सगळे जण आहेत इकडे आणि जिकडे क्राऊड नाहीये ना त्या बाजूला आम्ही चाललोय. आणि हा सनसेट जोपर्यंत सनसेट नाही होणार तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. Behind every perfect beach reel, there is a whole lot of sand, sun, and a little chaos. We started in the evening, chasing that golden hour glow. Cameras rolling, hairs flying, and yes, someone did forgot the sunscreen. From setting up the tripod in the wind to doving waves while getting that slow-mo walk just right. It was all about capturing the vibe, carefree, coastal, and full of laughter. And when the camera finally took off, we knew that these reels were going to be epic. Because it's not just about the shots, it's about the memories we made while making them. तर इतक्या वेळ आम्ही जी मजा करतोय ना ती यांच्याचमुळे करतोय. तर या आहेत आमच्या ट्रिपच्या ऑर्गनायझर. तर सगळ्यांना बोलवतात ते खोल पाण्यात गेले तरी पण आणि कोणी त्यांचं ऐकत नाहीये. या पटकन. बरेली के बाजार में झुमका गिरा रे, बरेली के बाजार में झुमका गिरा झुमका गिरा झुमका. सफर कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना. यहाँ कल क्या हो किसने जाना. दोस्ती कर लो ये हंसी गलती कर लो, हमसे तुम दोस्ती कर लो ये हंसी गलती कर लो. आओ ना साथ आओ ना बेटी आओ ना, पास चलो हमसे तुम दोस्ती कर लो. मुझे तेरे साथ चल तू, क्यों नहीं दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. ला 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 हे बघ. रेडी.
जब सेहरा में मिलते हैं गुलशन में गुल खिलते हैं, जब सेहरा में मिलते हैं मैं और तू। महबूबा 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 चला सुरभीजींसाठी काय येते बघूयात आणि त्यांच्यासाठी आलेला आहे जमीन. काय आले? जमीन. जमीन. नाही ट्राय करू दे ना त्यांना. ट्राय करू. जमीन. सांगू का? सांगा. ये जमीन आ रही है, आसमान जा रहा है, साथ तेरे ये सारा जहां गा रहा है। ये जमीन गा रही है, आसमान गा रहा है, साथ तेरे ये सारा जहां गा रहा है। थैंक यू। डे 1चा एंड आहे ना आईस्क्रीमने झालाय, कारण की आरती मॅम आहेत ना त्या मामी आजी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून छोटीशी ट्रीट भेटली आम्हाला. आणि नाईटचा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे ना तो खूप भारी आहे. तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होणार आहे. जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग हा येणारच आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.